कोल्हापूर शहरात असलेल्या रहिवाशांवर घरफाळा करण्याचा बोजा वाढण्याची शक्यता आहे। 15 ते 30% प्रमाणात हा कर वाढण्याचा प्रस्ताव प्रशासनाने आणलाय। त्यामुळे प्रशासनाविरुद्ध नगरसेवक असं वातावरण निर्माण झालंय। 2010 पासून करात झालेली वाढ आणि आता पुन्हा ही करवाढ करण्यासाठी प्रशासन आग्रही आहे। तर दुसरीकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार केला आणि अशा अधिकाऱ्यांना सभेत जाब विचारण्याची तयारी नगरसेवकांनी केली। त्यामुळे आज होणारी सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे। अहमदनगरच्या पांगरमल दारूकांड प्रकरणी चौघांच्या पोलीस कोठडीत 2 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली, तर दोघांना न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे। आरोपींची एकत्रित चौकशी करण्यासाठी तसंच फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ही वाढ मागितली होती। भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या कुटुंबियांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी निषेध केला। तसंच येत्या अधिवेशनात परिचारक यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला। या संदर्भात अण्णांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिलं आहे। केंद्रीय राखीव दलाच्या ग्रीन हंट विरोधात गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी भारत बंदचं आवाहन केलं। या बंद दरम्यान सिरोंचा तालुक्यातील वनविभागाच्या लाकूड डेपोला नक्षलवाद्यांनी आग लावली। यात वनविभागाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं, तर अल्लापल्ली सिरोंचा या मुख्य मार्गावर झाडं कापून टाकल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। नक्षलवाद्यांसोबत लढण्यासाठी गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर केंद्राची राखीव दलाची बटालियन तैनात करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील देगाव शिवारात पोलिसांनी छापे मारून गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले। दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन आणि साहित्य जप्त करून पोलिसांनी नष्ट केले। जवळपास 59,000चा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत नष्ट केला। नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भाजपनं ईव्हीएम मशीनमध्ये घोळ केल्याचा आरोप होता। या प्रकरणी अमरावतीत सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला। अमरावतीत फेरमतदान घेतलं जावं अशी मागणी सर्व पक्षांकडून केली जाते आहे। गोंदिया जिल्ह्यातील कचरागड गुफेला ब श्रेणी तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला, त्यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। कचरागड हे जिल्ह्यातील एकमेव ब श्रेणी मिळालेले तीर्थक्षेत्र आहे। तसंच ही श्रेणी मिळाल्यामुळे इथल्या पर्यटन क्षेत्राचा देखील विकास होणार आहे।